नमस्कार मित्रांनो, क्रिकेट कुझिन कारवा अहमदाबाद फायनल सगळं करता काही गोष्टी काही ठिकाणी बघण्यासारखी असतात. त्याप्रमाणे आत्ता मी आलो आहे फायनलला. वेळ अजून. एका बापूंनी आपल्याला स्वातंत्र्य दाखवलं, तर दुसऱ्या बापूंनी म्हणजे क्रिकेटवरच्या बापूंनी, ज्याला अक्षर पटेलला बापू म्हणतात, त्याने आपल्याला फायनलचा रस्ता दाखवला. काय 3 कॅच घेतलेत त्याने, म्हणजे फिल सॉल्ट, हॅरी ब्रूक. तिसरा कॅच त्याच्या नावावर लागला नाही, पण विल जॅक्सचा जो कॅच घेतला त्याने आपलं फायनलचा दरवाजा उघडला. त्यामुळे दोन्ही बापूंचे आपल्यावर खूप उपकार आहेत. तर पहिल्या बापूंना ते राहिले ती जागा बघायला आत्ता मी आलो आहे. त्याचं नाव आहे साबरमती आश्रम, गांधी आश्रम म्हणतात त्याला. तर आत्ता मी साबरमती आश्रममध्ये आलो आहे. कडकडीत उन्हाळा आहे अहमदाबादमध्ये. 35-36 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे अंगभात. चला तर आपण आता आश्रमाची व्हिजिट करूया. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत होते. त्या दक्षिण आफ्रिकेपासून त्यांच्या प्रिन्सिपल्सला फॉलो करणारा त्यांचा भाचा होता मगनलाल गांधी. मगन निवास आहे इथे. चला आज जाऊया आपण. हा तो प्रसिद्ध चरखा, याच्यावर खादी विणली गेली. तुम्ही बघाल तर परदेशी नागरिकसुद्धा इथे उत्सुकतेने खादी काय प्रकार आहे हा बघायला येत आहेत. हा जो आहे हा गांधीजींचा चरखा आहे, खडा चरखा. ही अशी पूर्ण प्रोसेस आहे. मागे दिसतात त्या स्वतःचे गुंडे आहेत, तेव्हा इथे तुम्हाला व्यवस्थित दिसतील. तर मित्रांनो, साबरमती आश्रम हा असा आहे. आणि आज मला प्रकर्षाने काय जाणवत आहे माहिती आहे का? सकाळपासनं के गेले आठवडाभर टी व्ही लावला तर जग जणू काय 3ऱ्या महायुद्धाच्या खाईत लोटलं जातं आहे की काय, या बातम्या आहेत. अशा वेळेला गांधीजींची जास्ती आठवण येते, ज्यांनी निव्वळ सत्याग्रह आणि अहिंसा या 2 गोष्टींवर स्वातंत्र्य लढ्यात बहुमोलाची कामगिरी बजावली. त्यांचं इकडे वाक्य होतं, मी जर का खून खराबा केला तर तो माझ्याच लोकांचा असेल जास्ती, आणि मला ते न करता स्वातंत्र्य मिळवायचं आहे. काय कमाल माणूस होता. म्हणजे आजच्या दिवसात विशेषतः हे जे चाललं आहे मिडल ईस्टमध्ये आणि इराण आणि अमेरिका, इस्रायल, ते बघता स्वातंत्र्य लढ्याची आपल्या जी प्रेरणा होती गांधीजींची, त्याची किंमत कळून चुकते. खरंच साबरमती के संत तूने कर दिया कमाल असंच म्हणावं लागतं. बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा.